मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे काजूची भाजी, ज्यामध्ये मी हे उकडलेले अंडे घेतलेत, खाली बटाटे आहेत, इथे काजू आहेत. तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, पॅनमध्ये तेल, हळद, मीठ, मसाला टाकून त्यांना भाजून घ्यायचं आहे, म्हणजे तळायचे आहेत. तर मी असे तळते. हे पहा, मी आता हे हळद, मीठ आणि मसाला याच्यामध्ये टाकलाय. आता आपल्याला इथे अंडी टाकायचे. गॅस कमीच ठेवायचा आहे. अंडी फ्राय करून घेते. हे पहा, अंडी आपली भाजून झाली आहेत. त्याला आता मी याच्यामध्ये उतरवते, काढून घेते. सर्व अंडी काढून घेतले. आता हे काजू आणि बटाटे आहेत ते आपण फ्राय करायचे गॅसमध्ये, गॅस तेलामध्ये, आणि नंतरला आपल्याला फोडणी द्यायची. हे बघा, सगळे फ्राय करून झाले. आता आपल्याला पातेलं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता काय काय साहित्य घेतलंय ते दाखवते. इथं बघ, लसूण घेतले, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो. मी वाटप नाही केलंय, डायरेक्टली कांदा टोमॅटो मध्येच बनवणार आहे. आता हे पातेलं गरम झालं की त्यामध्ये तेल टाकते. आता तेल टाकते मी यामध्ये. तेल तापलं की लसूण टाकायचे. पातेलं आणि तेल गरम झालंय. आता मी याच्यामध्ये खूप साऱ्या लसूण टाकते. बघा, आणि हा कढीपत्ता. लसूण चांगली तांबूस कलरचा येईपर्यंत तिला तापवायची आहे. लसूण छान भाजली गेली. आता आपल्याला टाकायचा आहे कांदा. मी 3 कांदे घेतले, मीडियम साईजचे. हे पहा, आता हा पण कांदा आपल्याला तांबूस होईपर्यंत परतायचा आहे. आता कांदाही झालाय मऊ. आता हे टोमॅटो टाकायचंय आणि त्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे, कारण मऊसूद होण्यासाठी कांदा आणि टोमॅटो, त्याच्यासाठी मी थोडंसं मीठ टाकणार आहे. 1 चम्मच टाकला आहे आणि याच्यावर मंद गॅस करून झाकण ठेवणार आहे मी. थोडं गॅस कमी करणार, म्हणजे तो आतल्याच शिजणार तो. आता बघूया आपण, शिजलं येतंय. हे पाहू शकता, मॅश झालंय. आता आपल्याला इथे सुके मसाले टाकायचे, जसे की हळद, मीठ. हळद 1 चम्मच, हळद 1 चम्मच टाकले. कांदा, सॉरी, मसाला 2 टीस्पून लाल तिखट टाकले मसाला. आता याला पुन्हा परतायचं आहे आणि परत आता याला मी झाकण मारून ठेवते तेल सुटायला. इथे मी गरम मसाला, जिरा मसाला आणि धना पावडर याचं त्याच्यामध्ये टाकलंय. आणि त्याबरोबर मी आता हे ओलं खोबरं आहे ते मी थोडंसं टाकणार आहे. पाहू शकता तुम्ही, छान ग्रेव्ही होत आली. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे ती ग्रेव्ही होणार. आणि ह्या ग्रेव्हीला आता पुन्हा मी झाकण मारून ठेवून देणार आहे, ती आतल्याच शिजणार. आता आपण झाकण काढून बघूया. पहा, आपल्या ग्रेव्हीला तेल साईडला आलंय. मस्त ग्रेव्ही झाली आहे. आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे टाकायचे बटाटे व काजू. हे टाकून घ्यायचं आपल्याला आणि अंडी नंतरला टाकायचे. आपल्याला कसं हे सर्व मी आधी शिकवून घेतलेलं असल्या कारणाने जास्त वेळ लागणार नाही शिजायला, थोडाच वेळ लागेल. आता मी थोडंसं पाणी टाकते, जेणेकरून चिकटू नये खाली.
आता परत एकदा झाकण ठेवणार आणि तेल साईडला येईपर्यंत ठेवणार. आता आपण हे उघडायचं आहे हे बघा. आणि मग ही अंडी जी आहेत ना फ्राय केलेली ती त्याच्यामध्ये टाकायची आहे. ही अंडी टाकायची आहे आणि हलक्या हाताने परतायचं आहे, नाहीतर मग ते अंडी हे होणार फुटून जातील. आता मी याच्यामध्ये कोथिंबीरही टाकून देते. कोथिंबीरने कसं फ्लेवर छान येतो. मला थोडीशी ग्रेव्हीच ठेवायची आहे म्हणून मी पाणी टाकलंय. आता ते आतमध्ये शिजेल. आता आपण झाकण उघडून पाहूया. हे बघा छान तर्री सुटली आहे. आता हे आपलं झालेलं आहे. गॅस बंद करते. तर मग मला प्लीज लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास नक्कीच सांगा. धन्यवाद.